एका बाजूला एव्हेंजर्स, दुसऱ्या बाजूला ड्यून 3 आणि त्यानंतर जुमांजी हे तिन्ही चित्रपट एकाच आठवड्यात रिलीज होणार असतील तर कोणताही अभिनेता काय करेल? बहुतेक जण आपल्या चित्रपटाची रिलीज डेट बदलतील. पण शाहरुख खानने उलटा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. तब्बल 3 वर्षाच्या ब्रेक नंतर तो किंग घेऊन परततोय आणि थेट हॉलिवूडच्या 3 मोठ्या चित्रपटांशी बॉक्स ऑफिसवर टक्कर घ्यायला तयार असल्याचं समोर येत आहे. पण हा धोका तो का घेतोय? रिलीज डेट बदलणं खरंच शक्य नाही का? आणि रिलीज पूर्वीच या चित्रपटाने 50 कोटीची कमाई केल्याची चर्चा सुरू आहे. चला संपूर्ण विषय समजून घेऊया. सर्वप्रथम हा क्लॅश नेमका आहे तरी कसा? सध्या समोर आलेल्या माहितीनुसार किंग 24 डिसेंबरला क्रिसमसच्या निमित्ताने रिलीज करण्याची योजना आहे. पण याच आठवड्यात 18 डिसेंबरला एव्हेंजर्स, डूम्सडे आणि ड्यून 3 रिलीज होणार आहे आणि 25 डिसेंबरला डायने जॉन्सनचा जुमांजी ओपन वर्ल्ड थिएटरमध्ये येणार आहे. म्हणजे जगातील सर्वात मोठ्या फ्रँचायझीपैकी 3 चित्रपट आणि त्यामध्ये शाहरुख खानचा किंग. म्हणूनच बॉलिवूडमध्ये एक चर्चा सुरू झाली. शाहरुख रिलीज डेट पुढे ढकलेल का? पण इथूनच कथा वेगळं वळण घेते. रिपोर्ट्सनुसार शाहरुख खान आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी सध्या तरी चित्रपट पुढे ढकलण्याचा विचार केलेला नाही. आता प्रश्न असा आहे का? कारण क्रिसमस नंतर लगेच मोठी रिलीज डेट मिळणं सोपं नाही. जर किंग डिसेंबरमधून पुढे गेला तर पुढची मोठी संधी थेट जून किंवा जुलै 2027 मध्ये मिळू शकते. कारण 2027च्या सुरुवातीच्या अनेक मोठ्या तारखा आधीच विविध चित्रपटांनी बुक केल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे रिलीज डेट पुढे ढकलणंही तितकंच मोठं रिस्क ठरू शकतं. पण आणखी एक गोष्ट या चित्रपटाबद्दल चर्चेत आहे. चित्रपट अजूनही रिलीज झालेला नाही आणि तरीही त्याच्या म्युझिक राईट्समुळे मोठी चर्चा सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार झी म्युझिक सोबत जवळपास 50 कोटी रुपयांच्या म्युझिक राईट्स डीलवर चर्चा सुरू आहे. जर ही डील अंतिम झाली तर भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठ्या म्युझिक डीलपैकी ती एक ठरू शकते. यावरून रिलीज पूर्वीच या चित्रपटाकडून उद्योगाला किती मोठ्या अपेक्षा आहेत याचा अंदाज येतो. पण आता सर्वात मोठा प्रश्न, हॉलिवूडशी क्लॅश म्हणजे नेमकं नुकसान कोणाचं? भारतात शाहरुख खानची स्टार पॉवर प्रचंड आहे, त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र ओव्हरसीज मार्केटमध्ये परिस्थिती वेगळी असते. अमेरिका, युरोप आणि इतर देशांमध्ये एव्हेंजर्स, ड्यून आणि जुमांजी सारख्या फ्रँचायझीचा मोठा प्रभाव असतो. म्हणून या क्लॅशचा सर्वात मोठा परिणाम भारतात कमी पण आंतरराष्ट्रीय कमाईवर अधिक होऊ शकतो. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, किंग हा फक्त शाहरुख खानचा पुढचा चित्रपट नाही. पठाण आणि जवान नंतर त्याच्या पुढच्या बॉक्स ऑफिस प्रवासाची ही सर्वात मोठी परीक्षा मानली जात आहे. जर एवढ्या मोठ्या क्लॅश नंतरही चित्रपट यशस्वी ठरला तर तो शाहरुखच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा विक्रम ठरू शकतो. आणि जर क्लॅशचा परिणाम झाला तर बॉक्स ऑफिसचं गणित पूर्णपणे बदलू शकतं. आता प्रश्न तुम्हाला आहे, तुमच्या मते शाहरुख खानने रिलीज डेट बदलायला हवी होती की किंगला थेट हॉलिवूडशी भिडू द्यायला हवं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आहे हिना आणि तुम्ही पाहत आहात बोल एमएच.